नागपूरमध्ये परिणय फुके यांच्या घराबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये परिणय फुके यांचा विजय झालेला आहे। आमचे प्रतिनिधी जितेंद्र आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, जोरदार जल्लोष दिसतोय नागपुरात। नक्कीच, कारण ज्याप्रमाणे परिणय फुके यांचा विजय झालेला आहे आणि भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला आहे त्यानुसार इथे जल्लोष आपल्याला करताना दिसत आहे। सध्या जे आहोत ते आपण नागपूरच्या परिणय फुके यांच्या हिलटॉप येथील बंगल्याबाहेर आहोत आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष आहे। कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे आपण ते अगोदर जाणून घेऊया की कार्यकर्ते काय म्हणतात। काय वाटतं आज जल्लोष तुम्ही साजरा करताय, परिणय जी आज जिंकलेले आहेत विधान परिषदेची निवडणूक, काय भावना आहेत? ज्याच्या मागे महाराष्ट्र देव माणूस असतो असो तो कधी हारत नाही, त्याचा विजय नेहमी निश्चितच असतो। महाराष्ट्र देवा देवेंद्र फडणवीस। आपण परिणय फुकेंच्या कुटुंबियाकडे जाण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या भावना जाणून घेऊया। ताई, काय सांगाल, आज जिंकलेले आहेत परिणयजी, तुमच्या भावना म्हणून काय आहेत? आज इथे आनंदाचा क्षण आपण सगळ्यांमध्ये बघतो आहे आणि आज जो विजय झालेला आहे माननीय परिणयजी फुके यांचा, खरं तर भारतीय जनता पार्टीचे सगळेच आपले कॅन्डिडेट निवडून आले आणि महायुतीचे पूर्ण 9 कॅन्डिडेट आज इथे जिंकून आलेले आहे। हा उत्साह आपण सगळ्यांमध्ये बघू शकता। मी खऱ्या अर्थाने आज या माध्यमातून माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा आभार व्यक्त करते। तसेच आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री आपले अजितजी पवार यांचं सुद्धा या आभार व्यक्त करते। सगळ्यांनी ज्यांनी वोटिंग केलं आहे सगळ्यांचं मनपूर्वक मनाने आभार व्यक्त करते। आज इथे आमचे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथे आलेले आहे, पदाधिकारी आलेले आहे आणि सगळे आमच्या घरचे लोक जे परिवार इथे उपस्थित आहे। खरंच हा आनंदाचा क्षण आहे आणि मला असं वाटते खऱ्या अर्थाने आज परिणयजींची मेहनत आज आपण बघू शकता। तर या होत्या परिणिता फुके होत्या, परिणय फुके यांच्या पत्नी आहेत, त्याचबरोबर कुटुंबीय इथे हजर आहे, कार्यकर्ते आहेत, जल्लोष साजरा करतायत आणि मोठ्या प्रमाणात इथे जल्लोष साजरा करण्यात येत कारण दुसऱ्यांदा परिणय फुके विधान परिषदेवर निवडून गेलेले आहेत। यापूर्वी जे निवडणूक ते जिंकलेले होते विधान परिषदेवर ते 2016 साली जिंकलेले होते, त्यांचा कार्यकाळ संपलेला होता। मध्यंतरी त्यांनी आपल्या विधानसभेच्या निवडणुकीतही भाग्य आजमावलेले होते 2019च्या, मात्र त्यानंतर आता पुन्हा ते विधान परिषदेवर दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत। 6 वर्षांसाठी ही त्यांची कार्यकाळ असेल आणि विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या अतिशय जवळचे ते मानले जातात। त्यामुळे इथे जो आहे तो भाजप कार्यकर्ते आणि कुटुंबियामध्ये जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे। अगदी अगदी आणि जितेंद्र, साहजिकच हा जल्लोष असाच आता पुढचे काही काळ सुरू राहणार आहे का?